मुस्लिम धर्मामधले अनेक मांत्रिक मंत्रशक्तीच्या नावाखाली जिनात निकालने के बहाने से म्हणजे शरीरामध्ये घुसलेले जिन काढण्यासाठी म्हणून स्त्रियांचं शोषण करतात. याबद्दल मी विस्तारानं माझ्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. अनेकांना त्याकरता आम्ही जेलमध्ये पाठवलेलं आहे. आजतक चॅनलने हलाला प्रकारावर एक विशेष सिरीज चालवली होती. त्या सिरीजमधल्या एका मुल्लाचं फक्त मी स्टेटमेंट तुम्हाला ऐकवतो. आजतक चॅनलने काय म्हटलं होतं, हलाला काय प्रकरण आहे आधी समजून घेऊ. ज्यावेळेस एखादा मुस्लिम पुरुष दारूच्या आहारी जाऊन 3दा बायकोला तलाक म्हणतो रागाच्या भरात, दारू उतरली त्याच्या लक्षात येतं की आपल्या बायकोला तलाक दिलेला आहे, त्याला पुन्हा आपल्या बायकोला घरात घेता येत नाही. बायकोला एकदा तलाक दिल्यानंतर त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याशी लग्न करता येत नाही. तिला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावं लागतं, त्यांनी तलाक द्यावा लागतो, त्यानंतर पहिल्या पुरुषाशी तिला लग्न करता येतं. हा नियम आहे. हा जो मधला टप्पा आहे, मधलं लग्न, त्याला हलाला असं म्हणण्याचा प्रघात आहे. हे मौलवी सांगत होते कि हलाला करने की प्रक्रिया में हम लोगों पर उपकार करते हैं. क्या हो गया, 5 लाख रुपए लिया तो 5 लाख लिए, शादी भी हम नहीं करवाई, हम हमारे साथ में शादी करवा देते हैं, एक रात में उसका भोग लेते हैं और दूसरे दिन उसको तलाक दे देते हैं, उसके पति को वापस कर देते हैं. वो अगर किसी सामान्य पुरुष के पास जाएगा तो वो उसके साथ में शादी करेगा, उसको पूरी तरह से निचोड़ेगा, जब उसका दिल भरेगा तभी तलाक देगा. ये सब समय बचता है, बाकी के सब दिन बचते हैं. ये सबके लिए हम 5 लाख रुपए लेते तो उसमें क्या बुरी बात है. म्हणजे हलाला नावावर हे धर्माच्या आधारावर स्त्रियांचं शोषण करतात आणि पुरुषांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. मी स्वतः इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे. माझ्या वाचनामध्ये काही केसेस आल्या, नन्सचं शोषण कसं केलं जात होतं 17व्या-18व्या शतकामध्ये म्हणून. त्यानंतर ते सगळं लिटरेचर मिळवून मी वाचलं. मी आता फक्त त्यातलं काही भाग तुमच्या पुढ्यात मांडतो आहे. त्यारीमध्ये जो कॅथॉलिक पंथ काम करतो, त्या पंथामध्ये पुरुषांना आणि स्त्रियांना, ज्यांनी स्वतःचं जीवन येशूकरता वाहून घेतलेलं आहे, त्यांना लग्न करण्याचा अधिकार नसतो. त्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना नन्स म्हटलं जातं. त्या स्त्रिया जिथे राहतात त्याला कॉन्व्हेंट म्हटलं जातं. या कॉन्व्हेंटच्या मध्यभागी एक भली मोठी विहीर असायची, ती नेहमी बंद असायची. या मुलींचा वापर पाद्री लोक करत असत, धर्मोपदेशक करत असत. गावामधले जे श्रीमंत लोक आहेत, जे चर्चेसला देणग्या देतात, त्यांच्याकडे या मुलींना पाठवलं जात असे. त्या मुली गर्भवती राहिल्या, कारण त्या काळामध्ये कुटुंब नियोजनाची साधनं एवढी ॲक्युरेट नव्हती. त्या मुली गर्भवती राहिल्या की हेड नन त्या मुलींना विहिरीमध्ये ढकलून देत असे. या पद्धतीची वर्णनं तुम्हाला संपूर्ण युरोपियन लिटरेचरमध्ये कितीतरी वाचायला मिळतात. म्हणजे नन्सच्या नावाखाली ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर हे शोषण होत आलेलं आहे. मुस्लिम धर्मामध्ये शोषण होत आलेलं आहे. एक सुंदरदास महाराज मी नागपूरवरनं पळवला. तो सुंदरदास महाराज काय सांगायचं. संपूर्ण भारतामध्ये रामस्नेही पंथ नावाचा एक मोठा व्यापाऱ्यांचा पंथ आहे. या पंथाचा हा कलकत्त्याचा प्रमुख बॉस हा सगळ्या पुरुषांना आणि स्त्रियांना सांगायचा कि इंसान की जिंदगी का उद्देश्य होता है मोक्ष प्राप्त करना. पुरुषों को मोक्ष प्राप्त करना है तो उनको 9 मार्ग उपलब्ध है. आणि मग ते 9 मार्ग काय काय तो सांगायचा. आणि त्यावेळेस जाहीरित्या फक्त एवढंच सांगायचा कि स्त्रियों को मोक्ष प्राप्त करना है तो उनके लिए 10वां मार्ग भी उपलब्ध है. पण हा 10वां मार्ग काय आहे हे पुरुषांना माहीत नसायचं. हा 10वां मार्ग स्त्रियांच्या सत्संगामध्ये तो सांगायचा. 10वां मार्ग यानी गुरु के साथ में संबंध रखना. गुरु के साथ में अगर शारीरिक संबंध आप रखती हो तो उसको दीक्षा असा शब्द वापरायचा, उसको दीक्षा देता. ही दीक्षा घेतल्यानंतर त्या मुलीला स्वतःला मोक्ष प्राप्त होतो, तिच्या आईला, तिच्या वडिलांना मोक्ष प्राप्त होतो, तिच्या भावाला मोक्ष प्राप्त होतो, तिच्या नवऱ्याला मोक्ष प्राप्त होतो. घाऊकपणे सगळ्या तिच्या नातेवाईक पुरुषांना मोक्ष प्राप्त होतो, फक्त स्त्रियांना होत नाही. आईला, मुलीला, बहिणीला त्या सगळ्यांना स्वतः जावं लागतं. या पद्धतीचं याचं तत्त्वज्ञान होतं. माझ्याकडे तक्रारी आल्या, मी नागपूरमध्ये याला एक्सपोज केला.
त्यावेळेस तो काय म्हणत होता त्याची वाक्यरचना मी तुम्हाला फक्त सांगतो आहे. तो ठणकावून म्हणत होता कि मैं धर्म का काम कर रहा हूं. ये जो है रामस्नेही पंथ, ये व्यापारियों का पंथ है. दिन रात व्यवसाय में डूबे रहते हैं, स्त्रियों की तरफ ध्यान देने को उनको समय नहीं मिलता है, इसलिए उनके संबंध आसपास के नौकर पुरुषों के साथ में आते हैं. वर्ण संकर होता है और वर्ण संकर सबसे बड़ा धर्म का घात है. इसलिए मैं धर्म को बचाने का काम करता हूँ. जब मैं इन स्त्रियों को दीक्षा देता हूँ, उनके साथ में शारीरिक संबंध प्रस्तावित करता हूँ, तब उनको वचन देता हूँ कि मेरे अलावा यानी गुरु के अलावा और पति के अलावा किसी के साथ में संबंध नहीं रखना. इसलिए वर्ण संकर को रोकने का मैं काम करता हूँ. ये सबसे बड़ा धर्म का काम है. धर्म को बचाने का मैं काम करता हूँ. हे त्याचं आर्ग्युमेंट होतं. आम्हाला हे सगळं प्रकरण एक्सपोज केल्यावर 6 वर्ष लिहिता आलं नाही. मी लिहिलं नाही माझ्या कॉलममध्ये, कारण त्या मुलींची डोली निघत असे तिला दीक्षा दिल्यानंतर आणि लोकांनी ती पाहिलेली असे. जेव्हा मी ती सगळी नावं गोळा केली त्यामध्ये काही मुली मॅजिस्ट्रेट होत्या, काही CA होत्या, काही डॉक्टर होत्या, काही विद्यार्थी होत्या अजून इंजिनिअरिंगला शिकतायत, डॉक्टरकीला शिकतायत अशा. आणि आम्ही जर जाहीर केलं असतं तर दीक्षा दिल्यानंतर त्यांची डोली निघालेली लोकांना माहीत होतं. त्यामुळे दीक्षेचा अर्थ सांगितला असता तर या पोरींचं जगणं असह्य झालं असतं.